नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण आलो होतो वडगाव पाणी येथे स्वामी समर्थाच्या केंद्रामध्ये. तर तुम्हाला मी आपलं मंदिर दाखवतो. हा स्वामी समर्थांचा हा परिसर आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, हे मोठं मस्त आहे की उंबराचं झाड आहे. उंबराचं झाड म्हणजे औदुंबराचं झाड आहे, बघितलं असेल. ते बघा, हे पूर्णपणे असे केंद्रामध्ये हे तक्ते लावलेले आहे गुरुमाऊलींचे. बघा किती सुंदर असे तक्ते लावलेले आहेत, बघू शकता. बघा ते बघा, हे वाचण्यासाठी आपल्याला सुद्धा असे बारीक बारीक ब्रॅकेट तयार केलेले आहेत. बघा, हे कुलदेवतेचा फोटो आहे. तर हे बघा, स्वामी समर्थांचं मंदिर आहे. बघा बघा किती सुंदर असं हे वातावरण. हे बघा, स्वामी समर्थाच्या केंद्रापुढे हे असे ब्लॉक बसवलेले आहे. बघा किती सुंदर असे ब्लॉक बसवलेले आहेत. हे बघा, अनेक प्रकारची झाडं देखील लावलेली आहेत. हे बघा, याला फुलं देखील आलेली आहेत. ही सफेद जास्वंद आहे, तुम्ही बघितली असेल. इकडे लाल जास्वंद आहे. बघा किती सुंदर असं सर्कल बनवलेलं आहे. हे बघा, पूर्णपणे हे पूर्ण एका लाईनीमध्ये हे नारळाचं झाडं देखील लावलेले आहेत. बघा, असं कोरीवकाम सुद्धा केलेलं आहे. हे बघा, हे चाफ्याचं झाड आहे, वेलाचं झाड आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा, इथं पक्ष्यांना घरटं बनवलेलं आहे. इथं मोठ्या प्रमाणात इथं होम पेटवला जातो. केंद्रामध्ये खूप मोठी पूजा जर करायची असते तर मोठ्या प्रमाणात होम पेटवला जातो, तुम्ही बघू शकता. पूर्णपणे अशी व्यवस्था देखील केलेली आहे केंद्रामध्ये. आपल्याला औषधी वनस्पतीची खूप गरज असते तेव्हा ही बघा, इथं कोरफड देखील लावलेली आहे. बघा, इथं चिनी गुलाब देखील लावलेलं आहे. बघा किती गुलछडी सारखंच काहीतरी झाड आहे, पण ओळखलं ना, मी पहिल्यांदाच बघितलं आहे. हे बघा, हे बघा किती भारी कुंडी बनवलेली आहे. हे बघा, श्री स्वामी समर्थ केंद्र दीप्र वडगाव पान असं बनवलेल्या कुंड्या आहे.